आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आणि त्यातील नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये सध्या बांगलादेशींची घुसखोरी झाल्याचा आरोप प्रत्यक्ष माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केलेला आहे। आपल्यासोबत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, आपण प्रत्यक्ष आरोप केलेला आहे, किती बांगलादेशींची घुसखोरी झालेली आहे? खरं म्हणजे एपीएमसी मार्केट 1980 पासून नवी मुंबईमध्ये टप्प्याटप्प्यामध्ये स्थलांतर झालं, पण मोठ्या प्रमाणामध्ये फ्रूट मार्केटमध्ये आम्हाला या ठिकाणी बांगलादेशातील काम करणारे नागरिक त्या ठिकाणी आढळतात। हे नागरिक बऱ्यापैकी मोसंबी, त्याच्यानंतर पायनॅपल, त्याच्यानंतर त्या ठिकाणी इतर व्यवसायामध्ये काम करणं आढळतात आणि खास करून माथाडी कामगारांमध्ये। आता हे कधी आले, हे कसे आले याबद्दल संशोधन करण्याचा प्रश्न आहे, परंतु एकंदरच ह्यांची आता लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि मूळ माथाडी कामगारांना व्यापारी त्या ठिकाणी म्हणतात ना अवॉइड करतो आणि बांगलादेशामधील असणाऱ्या नागरिकांना त्या ठिकाणी प्राधान्य देत आहे। आणि म्हणून गृहमंत्र्यांना विनंती केली की या संदर्भामध्ये बाजार समिती जबाबदार आहे, कारण बाजार समितीच्या आवारामध्ये कोणीही कधी जाऊ शकत नाही। तिथे त्या ठिकाणी माथाडी कामगारचं काम करायचं असेल तर तुम्हाला लायसन्स घ्यावा लागतो, व्यापार काम करायचं असेल तर लायसन्स घ्यावा लागतो। मग या नागरिकांना कोणी लायसन्स दिले? मग हे बेकायदेशीर जातात, त्याच्या सुरक्षा रक्षक काय करतात, बाजार समितीचे अधिकारी, असे असंख्य प्रश्न याशी जोडलेले आहेत। नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचं कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसते का याकडे? नाही, नवी मुंबईमध्ये भारंबे साहेब कमिशनर आल्यापासून बरेचसे चांगल्या म्हणतात ना हिस्टॉरिकल निकाल त्या ठिकाणी दिलेले आहेत, त्या ठिकाणी क्राईम रेट कमी झालेला आहे, परंतु आमच्यासारख्या नागरिकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। कारण काय होतं, तक्रार कोणी करत नाही तोपर्यंत पोलीस यंत्रणाही त्या ठिकाणी सुस्तवलेली असतात। मला काही वर्षापूर्वी असं आठवतं, आता मला असं वाटतं की विजय कांबळे साहेब असताना की त्यावेळेला पोलीस यंत्रणेने सुमोटो त्या ठिकाणी कारवाई करतात, परंतु पोलीस यंत्रणा म्हणजे नवी मुंबई एपीएमसी पोलीस स्टेशन ह्याच्यामध्ये मोठा स्टाफ नाही आहे। जर तो स्टाफ दिला तर या सगळ्या गोष्टीला यंत्रणा आणतील। आजच गृहमंत्र्यांनी या विषयावरती भारंबे साहेबांशी हेलिकॉप्टरमध्ये जाताना मला सांगितलं, मी भारंबे साहेब म्हणजे कमिशनर साहेब आणि सगळ्या डीसीपींना विनंती केली की एखादी बैठक लावा आणि कशा प्रकारे हे बांगलादेशी कामगार या ठिकाणी काम करतात हे मी तुम्हाला दाखवून देईल आणि नवी मुंबईकरांना विशेषतः सांगेल की आपण सावध राहिलं पाहिजे। उद्या कुठल्याही मोठ्या प्रमाणामध्ये घातपात होईल, हे गाडी धुतात, हे घरामध्ये येऊन मोलकरणीचे काम करतात आणि उद्या आपल्याला कुठल्या प्रकारे मोठ्या दहशतवादी हल्ल्यासाठी सामोरं जावं लागेल। एपीएमसी मार्केटमध्ये किती कामगारांची संख्या आहे, त्यात माथाडी कामगार किती आणि बांगलादेशींची जी घुसखोरी झाली आहे आपण बोलताय तर ती किती टक्के झाली आहे? 4 ते 5 हजार बांगलादेशी कामगार काम करतात असं माझं स्पष्टपणे त्या ठिकाणी दावा आहे आणि मूळ जो माथाडी कामगार 20-25 हजार होता तो आता 15 हजार वरती आलेला आहे। यामध्ये व्यापारी पण कारणीभूत आहेत। कसं काय की फ्रूट मार्केटमध्ये किंवा बाजूच्या मार्केटमध्ये जो व्यापाऱ्यांचा माल चढ उतार करतो, जो व्यापाऱ्यांचा माल छाटतो, त्याला आम्ही म्हणतो सॅग्रिगेट करतो, हा कोण कामगार आहे? हे बाजार व्यापाऱ्यांची बघायची कामं नाहीत का? मला तर असं वाटतं की आता बांगलादेशचे लोक व्यापार पण करायला लागलेले आहेत एपीएमसी मार्केटमध्ये जर चौकशी केल्यानंतर। आणि मूळचा जो मराठी माणूस होता आमचा व्यापारी, ह्यानं या लोकांना भाड्यानं गाळे दिलेले आहेत। म्हणजे मराठी माणसं काय करतात त्या ठिकाणी? ही मराठी माणसांनी पण जर आत्मपरीक्षण केलं पाहिजे व्यापारी असोसिएशननी। जे मराठी कामगार आहेत, माथाडी कामगार आहेत, या बांगलादेशींमुळे त्यांच्या पोटावर कुठेतरी पाय दिला जातोय, त्यांचा रोजगार हिरावला जात आहे असं दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळतंय। 100%। आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी आज मागणी केली की आता आमच्या व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक पर्याय वर्ग मिळालेला आहे, तो म्हणजे हा बांगलादेशी कामगार। बांगलादेशाचे नागरिक कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी मजुरीमध्ये काम करतात, कारण त्यांना राहायचं फुकट, झोपायचं फुकट, जेवण फुकट, त्या ठिकाणी त्यांना काही जास्त लपडी नाही आहेत। आमचं कसं होतं की आम्हाला बोर्डाने दिलेले मजुरीचे दर हे आखून दिलेले दर आहे, आम्ही त्या दराप्रमाणेच काम करणार, हे कमी दरामध्ये इझिली अवेलेबल राहतात। आणि व्यापाऱ्यांनी कुठेतरी भारताच्या असणाऱ्या देशद्रोही कार्यवाही करणाऱ्या बांगलादेशच्या नागरिकांना अशा प्रकारे रोजगार देऊन तुम्ही काय सिद्ध करू शकताय आणि काय सिद्ध करणार आहात हे आपल्या भारतामध्ये असणाऱ्या नागरिकांनी विचार केला पाहिजे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा तुम्ही वेळोवेळी उल्लेख करत आलेला आहेत आतापर्यंत, आणि विशेष म्हणजे जे माथाडी कामगार आहेत किंवा इतर जो मराठी वर्ग आहे यांना कुठेतरी डावलण्याचं काम होतंय, नक्की यामागे कोणाचा हात असू शकतो? हे बघा, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती हे प्रमुखपणे आशिया खंडातील सगळं मोठं मार्केट, एक
काळ असा होता की दिवसाला 800 ते 900 गाड्या येत होत्या, आता 100 गाड्या येत नाहीत. मग यामध्ये भ्रष्टाचाराचं एवढं मोठं हे मलिद आहे की या असंख्य वेगवेगळ्या लोकांनी हे जो भ्रष्टाचार काढलेला आहे. परंतु दुर्भाग्याने भ्रष्टाचार करत असताना या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येत नाही की आपण आतंकवादी देशातली असणारी लोक यांना आता श्रेय एपीएमसी मार्केटमध्ये द्यायला लागलेलो आहे. भाजीपाला असेल, कांदा बटाटा असेल, फ्रूट मार्केट असेल, चौदा मार्केट असेल, हे मार्केट सगळे सुरळीत झाले पाहिजेत. खरे त्यांची आवक जावक असली पाहिजे. मूळ कामगारांना, नोंदीत माथाडी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. परंतु काही प्रमाणामध्ये बाजार समिती ही या बांगलादेशी असणाऱ्या लोकांना पाठबळ देते. कारण गेटमध्ये जाणाऱ्या कामगारांची जिथे तपासणीच होत नाही तिथं समजून जावा तो सुरक्षा रक्षक, तो बाजार समितीचा सचिव याच्यामध्ये कुठेतरी भरडलेला आहे. नेमकी यांच्यावर काय कारवाई करणं अपेक्षित आहे? बघा, बाजार समितीमध्ये जर एखादा माथाडी कामगार काम करतो त्याला बाजार समितीने लायसन्स दिलं पाहिजे, पहिला मुद्दा. तो माथाडी बोर्डामध्ये नोंदीत असला पाहिजे, त्याचा व्यापारी नोंदीत असला पाहिजे, दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, गेटवरती मोजकेच गेट आहेत आपल्याकडे, एक आवक असते आणि एक जावक असते. यथा कदाचित एका मार्केटला 4 गेट असतील. 4 गेटचं कामकाज बघायसाठी सुरक्षा रक्षक आहे ना, मग त्या सुरक्षा रक्षकामध्ये थोडीशी यंत्रणा वापरून तो माथाडी कामगार नोंदीत आहे का नाहीये, तो भारताचा रहिवासी आहे का बांगलादेशी आहे, हे लगेच शोधता येते. उलट तुम्ही उद्यापासूनच मोहीम राबवू शकता. म्हणजे बाजार समिती, पोलीस यंत्रणा उद्या बाजार समितीच्या आवारामध्ये जाऊन त्याचं नागरिकत्व म्हणजे आधार कार्ड, त्याच्या बोलीभाषेवरती कळतं की तो मराठी आहे, तो यूपीचा बिहारी आहे का, त्या ठिकाणी पटनाचा आहे का, साऊथचा आहे का, बांगलादेशातला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपली चर्चा झालेली आहे. काय देवेंद्र फडणवीसांनी काय चर्चा केली आणि काय कारवाईची मागणी देणार आहे? आम्ही भाषणामध्ये साहेबांना विनंती केलेली आहे. साहेबांनी यामध्ये लक्ष घालायचा निर्णय घेतलेला आहे. कारण या बांगलादेशात लोकांच्याकडनं कुठल्याही प्रकारे मोठं घातपात होऊ शकतो, त्याला साहेबांनी हे गांभीर्य दिलेलं आहे. आता साहेब सीपी साहेबांना काय सूचना देतात आणि ज्यांनी काय दिलेले आहेत त्याबद्दल मी जास्त भाष्य करू शकत नाही. आपण वेळोवेळी कळकळीची विनंती करून तिथेही बोललेला आहात, आतापर्यंत बोलत आलेला आहात. यावर कारवाई होईल का, अपेक्षित आहे का? आम्ही सरळ पोलिसांना सांगितलं, तुम्ही तरी करा नाहीतर आम्ही तरी कारवाई करू. आम्हाला काय, आमच्या रोजीरोटी कोणी काढून घेईल, आमच्यासाठी कोणी व्यापारी पर्याय बांगलादेशी, आणि ते पण बांगलादेशी म्हणजे आमच्या भारतातल्या हिंदूंना मारलं बांगलादेशामध्ये, त्या माणसांना आम्ही कशाला पोसायची गरज आहे? 2 हात वेळ करायची वेळ आली तर आम्ही 2 हात वेळ करू, नाही आम्ही आमच्या पद्धतीने बघू. पोलिसांनी कायदेशीर कारवाई नाही केली तर आम्हाला माहिती आहे काय करायचं ते. एपीएमसीचा हा जो परिसर आहे तो किती एकरमध्ये पसरलेला आहे आणि किती कामगार इथे काम करत आहेत? मूळ माथाडी कामगार जो नोंदीत होता तो जवळजवळ 20 ते 25 हजार माथाडी कामगार होता. या सगळ्या चुकीच्या घटकांमुळे आता तो 10 ते 15 हजार वरती आलेला आहे. म्हणजे आज व्यापाऱ्यांना पर्याय मिळालेला आहे आणि माथाडी कामगारांना काम न दिल्यामुळे हे कामगार दुसऱ्या जाऊन काम करतात. म्हणून या ठिकाणी पर्याय नाही. आता कायद्याप्रमाणे, कायद्याच्या चौकटीमध्ये भारताच्या नागरिकांनाच त्या मार्केटमध्ये काम मिळालं पाहिजे आणि मराठी माणसांना काम मिळालंच पाहिजे. मग आम्ही पण बघतो कोण कुणाला काम देतं ते. नक्कीच आपण पाहिलेलं आहे, नरेंद्र पाटील यांनी थेट इशारा दिलेला आहे सरकारला, आणि विशेष करून जर मराठी माणसाला काम मिळत नसेल तर येणाऱ्या काळात 2 हात करण्याची ताकद देखील नरेंद्र पाटील यांनी दाखवलेली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये घुसलेले हे घुसखोरी बांगलादेशी यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र येणाऱ्या काळात नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई.